तर सरकारनं दहशतवादी गट सीमेवरील बंदीची मुदत वाढवलेली आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं सध्या हा मोठा निर्णय घेतलाय। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। सरकारनं दहशतवादी गट सीमेवरील बंदीची मुदत होती ती वाढवलेली आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय। तर गृहमंत्री अमित शहा यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। तर सरकारनं दहशतवादी गट सीमेवरील बंदीची मुदत आहे ती सध्या वाढवलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय सरकारनं दहशतवादी गट सीमेवरील बंदीची मुदत वाढवलेली आहे, काय माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच पाहायचं झालं तर दहशतवाद हा प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून देशात असेल किंवा देशाच्या बाहेर असेल अशा प्रकारच्या कारवाया आहेत त्या अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाला। यामध्येच जे काही दहशतवादी गट आहेत ते छोटे मोठे ते या ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्याचं गेल्या काही महिन्यांमध्ये आपण ऐकलं देखील आहे आणि त्याप्रमाणे देशात असेल किंवा देशाच्या बाहेर देखील या प्रमाणात ज्या कारवाई आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी हा संपूर्णपणे मोठा निर्णय आहे तो या ठिकाणी आपल्याला बोलावं लागेल आणि त्यामध्येच दहशतवादी गट असलेल्या सीमेवरील ही जी बंदीची मुदत आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। काही प्रमाणात यांचे जे छोटे छोटे सेल्स असतात, यांच्या ज्या छोट्या संघटना असतात या देखील या मोठ्या संघटनांना कामं जी संलग्न अशी कामं या ठिकाणी अंतर्गत देशामध्ये राहून किंवा देशाच्या बाहेर राहून ही करत असतात। त्यामुळे ह्या गटावरची जी बंदी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अमित शहाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो मोठा निर्णय या ठिकाणी बोलू शकतो। गृह मंत्रालयाकडून हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।